हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 15 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अवनी तिची डुप्लिकेट सर्टिफिकेट घेण्यासाठी कॉलेजमध्ये गेली. धोंडी अण्णासुद्धा तिच्याबरोबर होते, परंतु त्याच वेळेस महेश तेथे पोहोचला आणि महेश हा चक्क अवनीला जबरदस्तीने घरी नेत होता. तुला डुप्लिकेट सर्टिफिकेट्स मिळू देणार नाही, चल आत्ताच्या आत्ता घरी. तेवढ्यात धोंडी अण्णांनी महेशची चांगली धुलाई केली, परंतु महेशच्या हाती चाकू लागला आणि महेशने धोंडी अण्णाच्या पोटात चाकू खुपसलाय. धोंडी अण्णा खूप जखमी झाले आहेत, त्यांच्या पोटातून रक्त वाहतंय आणि अवनी त्यांना हॉस्पिटलच्या दिशेने घेऊन निघाली आहे. आता अवनी धोंडी अण्णांचा जीव वाचू शकेल का? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी ही कॉलेजला डुप्लिकेट सर्टिफिकेट घेण्यासाठी निघालेली असते आणि यशदा, राजा, पाण्या, धन्या हे सगळे तिच्या मागे मागे लागलेले असतात की तुम्ही एकट्या जाऊ नका, आम्हाला कोणाला तरी घेऊन जा. परंतु अवनी यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते काही गरज नाही आहे, मी एकटी जाऊ शकते. यशदा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, सेफ नाही आहे तुम्ही एकटं जाणं, आम्हाला कोणाला तरी घेऊन जा. परंतु अवनी म्हणते नाही नाही, काही गरज नाही आहे, तुम्ही तुमची कामं करा, मी एकटी जाईल. तेवढ्यात पाण्या म्हणतो अहो वहिनी, पण मला घेऊन जा ना, आपण गाडीवर जाऊन गाडीवर लवकर परत येऊ. अवनी म्हणते नाही, तू गॅरेजला जा. मग धन्या म्हणतो वहिनी, तुम्हाला एखादा असा स्ट्रॉंग माणूस पाहिजे ना, मग तुम्ही मला घेऊन जा. हे ऐकून लगेच पाण्या म्हणतो धन्या, तुला माहीत नाही आहे का, वहिनीच्या कॉलेजमध्ये ना चक्रीवादळ येतं आणि थोडंसं जरी वादळ आलं तरी तो हवेत उडून जाशील, मग काय करायचं वहिनीने. हे ऐकून सगळे हसू लागतात आणि धन्या नेहमीचा डायलॉग मारतो बॉडी शेमिंग, बॉडी शेमिंग बरं का. पाण्या म्हणतो वहिनी तुम्ही मला घेऊन जा. राजा म्हणतो नाही नाही, मला घेऊन जातील. यशदा म्हणतो नाही नाही, मी जातो ना. आणि या सगळ्या भावांमध्येच भांडण सुरू होतं आणि अवनी तिच्या नेहमीच्या स्टाईलने ए चुप असं म्हणून सगळ्यांना ओरडते. सगळे गप्प बसतात आणि म्हणते मी एकटी जाईल, तुम्ही कुणीही माझ्यावर यायची गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या तुमच्या कामाला जा. परंतु पुढच्या क्षणी परत धन्या, पाण्या, राजा, यशदा सगळे कोणाला तरी घेऊन जा, मी येतो मी येतो मी येतो असं म्हणून गोंधळ घालतात. अवनी परत जोरात ओढून सगळ्यांना गप्प बसवते आणि म्हणते लागा कामाला, चला ते सगळ्या गाद्या वगैरे अंथरून काढून घ्या. आणि सगळ्यांना ती डोळे दाखवते, सगळे आपापल्या कामाला लागतात. अवनी रूममध्ये निघून जाते. पण तेवढ्यात राजाला काहीतरी सुचतं आणि राजा हा लगेच घराबाहेर येतो आणि कोणाला तरी फोन लावतो. राजाने नानाला फोन लावलेला असतो आणि राजा विचारतो काय नाना, बरेत का? तर नाना म्हणतात ए राजा, तुम्हाला कितीही फोन केले ना तरी मी तुला नोकरी देणार नाही आहे. राजा सांगतो ओ नाना, तुम्ही माझ्या नोकरीची काळजी करू नका, मी लई टॅलेंटेड माणूस आहे, माझ्यासाठी एक दरवाजा बंद झाला ना तर 1000 दरवाजे उघडतात. मला दुसरं एक महत्त्वाचं काम होतं. नाना विचारतो काय काम आहे, बोल बरं लवकर. तर राजा म्हणतो मला तुमची गाडी पाहिजे. तर नाना म्हणतो अरे काय माणूस आहे, मी तुला ड्रायव्हर म्हणून नोकरी देत नाही आहे, म्हणून तू माझी गाडी मागतोय, म्हणजे गाडी माझी आणि धंदा तुझा. नाही नाही, नाही जमणार. राजा म्हणतो ओ नाना, ऐकून घ्या माझं नीट, मला गाडी भाड्याने पाहिजे, माझ्या बायकोला आहे ना कॉलेजमध्ये जायचं आहे, त्यासाठी गाडी पाहिजे आहे. तर हा नाना विचारतो पैशाचं काय? राजा सांगतो पेट्रोल टाकून देतो ना. नाना म्हणतो नाही जमणार फक्त पेट्रोलवर, पेट्रोलबरोबर भाडंसुद्धा द्यावं लागेल. राजा म्हणतो भाडं ठीक आहे, माझ्या पगारातून कापून घ्या. नाना म्हणतो तू कुठे माझ्याकडे नोकरीला आहे? राजा म्हणतो अहो आज नाही आहे, पण इन फ्युचर असेल ना तेव्हा माझ्या पगारातून कापून घ्या. पण नाना म्हणतो नाही नाही, भाडं तर आत्ताच द्यावं लागेल. राजाचा नाईलाज होतो. राजा म्हणतो ठीक आहे, तुम्ही भाडं घ्या, पण लवकरात लवकर पाठवा आणि विश्वासाच्या ड्रायव्हरला पाठवा. नाना म्हणतो नको टेन्शन घेऊ, विश्वासाचा ड्रायव्हर आहे आणि गाडी तुझ्या घराजवळच लावलेली आहे, आत्ता येईल 10 मिनिटात. राजा म्हणतो ठीक आहे. राजा फोन कट करतो आणि इकडे नमी ही मोबाईलवर काहीतरी पाहत पाहत जात असते आणि तिची धडक या कुदळबरोबर होते. नमीला खूप राग येतो. नमी चिडून म्हणते काय गरज ही कुदळ घरात ठेवण्याची, तिला फेकूनच देते. असं म्हणून नमी ही कुदळ खांबावरून काढणार इतक्या सुलू हत्या तिचा हात पकडते आणि तिला डोळे दाखवते. नमी घाबरून विचारते ए मम्मे, कशाला पाहिजे ही कुदळ घरामध्ये? तर सुलू आत्या सांगते
पाहिजे, या कुदळीला हात लावायचा नाही. नमी विचारते पण का? तर सुलू आत्या सांगते, या कुदळीनेच मी त्या धोंड्याच्या घरावर घाव घालणार आहे. जेव्हा त्याची सून हे घर सोडून निघून जाईल ना, तेव्हा. आणि मी त्या हिस्से खाऊ धोंड्याला आणि त्याच्या पोरांना सोडणार नाहीये. काही झालं तरी मी त्या घरातला माझा हिस्सा घेऊन राहणारच, असा ठाम निर्धार सुलू आत्या करते. आणि सुलू आत्याचे हे विचार पाहून, तिचा हा राग पाहून नमीला सुद्धा खूप टेन्शन येतं. पण सुलू आत्या मनातून जळत असते. काही झालं तरी मी ते घर आणि त्या घरातला माझा हिस्सा मिळून राहणारच, असं सुलू आत्याने मनाशी ठाम ठरवलेलं असतं. आणि इकडे राजा हा नानाला कॉल करत असतो, पण नाना काही फोन उचलत नाही. राजाला टेन्शन येतं की ऐन वेळेसच नाना फोन उचलत नाहीये. तेवढ्यात अवनी घराबाहेर येते आणि तिच्या मागे मागे पाण्यासुद्धा येतो. पाण्या म्हणतो, वहिनी बसा गाडीवर, तुम्हाला सोडतो. तर अवनी म्हणते, तू कशाला येतोयस? घरात जाऊन नाश्ता कर आणि जा गॅरेजवर. पाण्या हो म्हणतो. तर राजा म्हणतो, मॅडम फक्त 1 मिनिट थांबा. अवनी विचारते, कशासाठी? माझी बस निघून जाईल ना. राजा म्हणतो, चांगलं आहे ना मग. अवनी विचारते, चांगलं आहे म्हणजे? आणि तेवढ्यात तेथे नानाने पाठवलेली गाडी येते. ही गाडी पाहून अवनीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, राजा तू गाडी मागवली आहे का? राजा म्हणतो, हो मग. अहो तुम्ही राजाची बायको आहे आणि त्यात पावसा पाण्याचे दिवस आहे, बस वगैरे बंद पडली तर निवांत जाता येईल तुम्हाला आणि सेफसुद्धा आहे ना. कसं आहे, तुमचे पप्पा आहे ना, आजकाल तुमचे पप्पा म्हणून नाही वागत आहे, तर मिस्टर देशमाने म्हणून वागताय ना. आणि विश्वासाचे ड्रायव्हर आहे आपले ऋतिक दादा, टेन्शन घेऊ नका. अवनी म्हणते, ठीक आहे. राजा विचारतो, काय ऋतिक दादा पेट्रोल वगैरे भरलंय ना? ऋतिक दादा हो म्हणतात. आणि मग तेवढ्यात यशोदासुद्धा येतो आणि म्हणतो, अरे वा, गाडी मागवली आहे, छान छान. यशोदा अवनीला दही साखर देतो. अवनी दही साखर घेते आणि यशोदा तिला ऑल द बेस्टसुद्धा म्हणतो. अवनी खूप खुश होते, थँक्यू म्हणते. आणि तेवढ्या सुलू आत्ता घराबाहेर कपडे वाळवायला येते. सुलू आत्याला पाहून पाण्या खूप घाबरतो. पाण्या म्हणतो, कावळीन? आणि सगळेजण सुलू आत्याकडे पाहतात. सुलू आत्या सगळ्यांकडे पाहते. पाण्या काहीतरी विचार करतो आणि तेवढ्यात घरात धावत पळत जातो. एक ओढणी घेऊन येतो. एक टोक यशोदाच्या हातात, दुसरं टोक स्वतः पकडतो आणि अवनीवर काही या सुलू आत्याची नजर पडू देत नाही. सुलू आत्याला खूप राग येतो. अवनी सुलू आत्याला काही दिसत नसते. सुलू आत्याला समजतं यांनी अवनीला लपून ठेवलंय. आणि पाण्या म्हणतो, हे आत्ते, आता काय मी तुझी घाणेरडी नजर माझ्या वहिनीवर पडू देत नाही. सुलू आत्या खूप चिडते आणि म्हणते, ए पाण्या देड शाण्या, जास्त शहाणा झालास का तू? तर पाण्या सांगतो, तो तर मी लहानपणापासूनच शहाणा आहे, त्याचा तो विचार करू नको. पण आता तुझी नजर काय आम्ही आमच्या वहिनीवर पडू देत नाही, एवढं लक्षात ठेव. सुलू आत्या चिडून म्हणते, अरे मला काय दुसरा काम धंदा नाही आहे का? तेवढंच काम आहे का तुझ्या वहिनीला नजर लावायची? तुला आहे ना मी सोडणार नाहीये. अशी बडबड करत करत सुलू आत्या तेथून निघून जाते आणि पाण्या हसू लागतो. अवनी विचारते, कशाला त्यांच्या वाटीला जातं रे? तर पाण्या सांगतो, अहो वहिनी, सायन्स असतं ते, भूगोलाच्या तासात तुम्ही शिकले नाही का? जाऊ द्या. राजा म्हणतो, मॅडम चला, तुमचा टाईम रिस्पेक्टेड आहे, बसा गाडीमध्ये. मग यशोदा, पाण्या, राजा हे सगळे अवनीला सोडायला गाडीजवळ येतात. अवनी गाडीचा दरवाजा उघडून बसणार. इतक्यात ती सगळ्यांकडे प्रेमाने पाहते. राजा विचारतो, काय झालं? तर अवनी हसते आणि त्यांना सांगते, मला तर असं वाटतंय की मी शाळेतच चालली आहे आणि तुम्ही सगळे मला सोडायला येत आहे. मला खूप छान वाटतंय. माझे बाबा, माझे दादासुद्धा असंच करायचे जेव्हा मी शाळा कॉलेजला जायचे. अवनी थोडी नाराज होते, दुःखी होते. तर राजा तिला समजावून सांगतो, मॅडम तुम्हाला माहिती आहे ना, दुःखी व्हायला 1000 कारणं लागतात, पण आनंदी व्हायला फक्त एक कारण पुरेसं असतं. आज तुम्हाला डुप्लिकेट सर्टिफिकेट्स मिळणार आहे, तुमच्या नोकरीचं, शिक्षणाचं काम होईल. आनंदी व्हा आणि हसत हसत जा. अवनी हो म्हणते, गाडीत बसते आणि राजा म्हणतो, चला मी पण येतो. अवनी चिडून म्हणते, माहीतच होतं तू हेच करणार आहे, काही गरज नाही आहे, जाईल मी एकटी. तर राजा म्हणतो, अहो ॲज अ ड्युटीफुल हजबंड मी म्हणतोय. पण तेवढ्यात यशोदा आणि पाण्या म्हणतात, चला बाय 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 बाय. अवनीसुद्धा त्यांना बाय बाय करते आणि तेथून निघून जाते. अवनी गेल्यानंतर हे तिघे भाऊ आपापल्या कामाला लागतात. दुसरीकडे धोंडियांना रस्त्यावर उभं राहून एका ड्रायव्हरची चौकशी करत असतात. गाडीत काय माल आहे, कुठे चाललाय, कशाला चाललाय. आणि तेवढ्यात धोंडियांनाला अवनीची गाडी समोरून येताना दिसते. धोंडियांना विचार करतो, सुनबाई एकटी कुठे चालली आहे? तिच्याबरोबर राजा नाही आहे, दुसरं कुणी नाही आहे. आणि धोंडियांना गाडी थांबवतो आणि या ड्रायव्हरला विचारतो, ए
माझ्या सुनबाईला एकटं घेऊन कुठे चाललाय? तर हा ड्रायव्हर म्हणतो, काय अण्णा तुम्हाला माहीत नाही का? अण्णा चिडून म्हणतो, असा चापटळीन ना तुला. तेवढ्यात अवनी ही गाडीच्या खाली उतरते आणि म्हणते, अण्णा टेन्शन घेऊ नका, मी कॉलेजला चालली आहे डुप्लिकेट सर्टिफिकेट्स घेण्यासाठी. अण्णाला खूप राग येतो. अण्णा चिडून म्हणतो, त्या राजाला ना असा चापटवला पाहिजे ना. ॲज अ ड्युटीफुल हजबंड त्यांनी जायला पाहिजे ना तुझ्याबरोबर, पण तुम्हाला एकटीलाच का पाठवतोय तो? अवनी म्हणते, अण्णा राजा मला म्हणाला होता, सगळेच मला म्हणत होते की आम्ही बरोबर येतो, पण मीच म्हणाले नको नको, मी एकटी जाते, कशाला उगच एका कामासाठी दोन दोन माणसं. तर धोंडियांना म्हणतो, सुनबाई तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, पण ही आमची ड्युटी आहे ना, तुमच्याबरोबर कुणीतरी पाहिजे आणि आता आम्ही तुमच्याबरोबर येणार, थांबा तुम्ही, असं म्हणून धोंडियांना चक्क ड्रायव्हरकडून गाडीची चावी घेतात. अवनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण धोंडियांना काय ऐकत नाही. बाजूचा एक फळाचा स्टॉल असतो. धोंडियांना त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात, ए 2-3 सफरचंद दे, ही 2-3 मोसंबी दे, असे 2-4 फळं घेतात आणि विचारतात किती रुपये झाले. हा फळवाला सांगतो 200 रुपये. अण्णाकडे आज 200 रुपये असतात. अण्णा या फळवाल्याला 200 रुपये देऊन टाकतात. अवनी हे सगळं पाहत असते. धोंडियांना म्हणतो, चल चाकू दे. तर हा दुकानवाला विचारतो, चाकू कशाला, मला लागेल ना. धोंडियांना म्हणतात, अरे सुनबाईला कापून द्यायची फळं मग काय करायची, तू चाकू दे, हे घे 50 रुपये डिपॉझिट, येताना परत देतो. धोंडियांना त्याच्याकडून चाकू घेतात आणि म्हणतात, चला सुनबाई. आणि धोंडियांना गाडीत बसतात, ड्रायव्हरला चावी देतात आणि धोंडियांनासुद्धा सुनबाईबरोबर मस्त कॉलेजला जायला निघतात. अवनी म्हणते, पण धोंडियांना विचारतो, तुम्हाला सुनबाई सफरचंद कापून देऊ का? अवनी सांगते, नाही अण्णा काही गरज नाही आहे, मी खाऊन आली आहे आणि यशोदाने डबासुद्धा दिला आहे. अण्णा म्हणतो, ठीक आहे मीच खातो. आणि अण्णा मस्त सफरचंद खात असतात. अवनीलासुद्धा खूप छान वाटतं की अण्णा किती काळजीने माझ्याबरोबर येत आहे. आणि गाडी चालवत असताना धोंडी अण्णा या ड्रायव्हरला, अरे हळू चालव, मागून गाडी पाय, राईटला खड्डा आहे, लेफ्टला खड्डा आहे, सुनबाईला काही त्रास होता कामा नये, नाही तर असा चापटरीन ना तुला. आणि हा ड्रायव्हर चांगलाच परेशान होतो की धोंडियांना त्याला नीट गाडी चालवू देत नाही आहे. अवनी हे सगळं पाहत असते. धोंडियांनाचं सगळं सांगणं सुरूच असतं, अशी गाडी चालव, तशी गाडी चालव, सुनबाईला काही त्रास नाही व्हायला पाहिजे. आणि मग अवनी ही चक्क राजाला कॉल लावते. इकडे राजा हा यशोदाच्या सायकलवर डबल सीट बसून कुठेतरी जात असतो आणि राजा अवनीचा फोन उचलतो आणि विचारतो, काय झालं? अवनी सांगते, अरे ते आलेत. राजाला असं वाटतं विवान किंवा अवनीचे वडील भाऊ कोणी आले आहेत. राजा घाबरून म्हणतो, पाहिलं का यशोदा, मी म्हटलं होतं ना ते येतील. किती जण येते? तर अवनी सांगते, अरे एकटेच येते. राजा म्हणतो, असा हाणला पाहिजे ना त्यांना. तर अवनी म्हणते, अरे धोंडी अण्णा आले आहेत. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटतं. राजा विचारतो, ते तुम्हाला कुठे भेटले? अवनी सांगते, अरे रस्त्यात भेटले आणि बसले गाडीत, माझ्याबरोबर यायचं म्हणताय आणि ड्रायव्हरला नुसत्या सूचना देत आहे, अशी गाडी चालव, तशी गाडी चालव, त्याला त्रास देत आहे. राजा म्हणतो, अहो ते ॲज अ सिनियर ड्रायव्हर सांगत असतील, मार्गदर्शन करत असतील, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मी आहे ना अण्णाला कॉल लावतो, थांबा तुम्ही, असं म्हणून राजा फोन कट करतो. आणि यशोदाला सांगतो, अरे अण्णा गेलेत त्यांच्याबरोबर, या माणसाचं काय करावं ते कळतच नाही. आणि राजा धोंडी अण्णाला कॉल लावतो. धोंडी अण्णा फोन उचलतो. राजा विचारतो, अण्णा कुठे आहे तुम्ही? अण्णा सांगतो, अरे काश्मीरला आहे, काश्मीरला. राजा चिडून म्हणतो, काही पण बोलू नका, तुम्ही मॅडम बरोबर आहे, कळलं आहे मला, त्यांच्याबरोबर कॉलेजला जात आहे. धोंडी अण्णा चिडून म्हणतो, अरे माहिती आहे मग कशाला विचारतो रे? राजा म्हणतो, अण्णा काय गरज आहे तुम्हाला त्यांच्याबरोबर जायची? तर अण्णा चिडून म्हणतो, मी तुझ्यासारखा बेवकूफ नाही आहे. येथे सुनबाईला एकटं सोडवलं पाठवलं होतं तू, पण मी सुनबाईबरोबर जातोय. ॲज अ ड्युटीफुल आपण जायला पाहिजे की नाही, त्यासाठी मी जातोय. राजा म्हणतो, अहो अण्णा, पण असं लुंगी घालून कोणी कॉलेजला जातं का? गोल्ड मेडलिस्ट आहे त्या कॉलेजच्या आणि तुम्ही असं लुंगी घालून जाताय. अण्णा म्हणतात, ए लुंगी काय, लुंगी चांगली असते, लुंगीने काय होत नाही. आणि तू नको टेन्शन घेऊ, मी आहे सुनबाईबरोबर, त्यांना एकदम सुखरूप घेऊन जातो, सुखरूप घेऊन येतो, असं म्हणून धोंडी अण्णा फोन कट करतो. राजा म्हणतो, पाहिलं का यशोदा, हा माणूस कसा आहे, काही ऐकतच नाही. यशोदा म्हणतो, अरे उलट चांगलं आहे ना, त्यांच्याबरोबर धोंडी अण्णा असतील तर काही टेन्शन नाही आहे, त्या सुखरूप घरी येतील. राजा म्हणतो, अरे हा रे यशोदा, मी तर हा विचारच केला नव्हता. देवीआई थँक्यू बरं का अण्णाला पाठवल्याबद्दल. पण राजा म्हणतो, पण अरे लुंगी घालून गेलेत ना ते. यशोदा म्हणतो, बस काय नाही होत. हे दोघे भाऊ पुन्हा सायकलवर डबल सीट बसतात आणि तेथून निघून जातात. आणि इकडे धोंडी अण्णा
आणि अवनी यांचा प्रवास सुरूच असतो. आणि अवनी ही काहीतरी विचार करत असते. धोंडियांना या ड्रायव्हरला विचारतात, कंगवा आहे का कंगवा? ड्रायव्हर कंगवा देतो. धोंडियांना मस्त स्वतःचे केस विंचरतात. धोंडियांना विचारतात, ते काय परफ्यूम आहे का परफ्यूम? ड्रायव्हर सांगतो, आहे ना तिथे. मग धोंडियांना परफ्यूम काढतात. अवनी हे सगळं पाहत असते, स्माईल करत असते. धोंडियांना परफ्यूम मारतात. अवनीला याचा त्रास होतो. धोंडियांना म्हणतात, त्रास झाला का सुनबाई? सॉरी बरं का. अवनी म्हणते, नाही अण्णा, ठीक आहे ठीक आहे. मग धोंडियांना हे अवनीला विचारतात, सुनबाई तुमचं तेच कॉलेज ना जिथे तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं? अवनी सांगते, हो अण्णा, मी सर्टिफिकेट घ्यायलाच चालली आहे, पण थोडा उशीर होतोय ना? अण्णा म्हणतात, हा ना. ए, तू काय बैलगाडी चालवायचं का रे आधी? गाडी थांबव बाजूला, थांबव बाजूला लवकर. अवनी म्हणते, नाही अण्णा, काही उशीर होत नाहीये, चालू द्या त्यांना. पण अण्णा काय ऐकत नाही आणि या ऋतिकला गाडी बाजूला थांबवायला सांगतात. अण्णा त्याला उतरायला सांगतात आणि मग स्वतः गाडी चालवायला बसतात. अवनी खूप घाबरते, म्हणते अण्णा चालू द्या त्यांना. परंतु अण्णा काही अवनीच्या ऐकण्याच्या मूडमध्ये नसतात. अण्णा गाडी चालू लागतात. हा ऋतिक खूप घाबरतो आणि म्हणतो, ओ अण्णा, नानाला कळलं तर कावतील ते माझ्यावर. अण्णा म्हणतो, गपरे, तर नाण्याची हिंमत आहे का तुझ्यावर कावायची? अरे, ट्रक चाललेला माणूस आहे मी, या गाडीचं काय धरून बसला? अण्णा सुपरफास्ट गाडी चालवत असतात आणि अवनी जीव मुठीत धरून कशीबशी मागे बसते. आणि थोड्याच वेळात अण्णा गाडी अवनीच्या कॉलेजमध्ये घेऊन येतात. गाडी थांबवतात. अवनी खाली उतरते आणि अवनीला लगेच तिची मैत्रीण दिसते. अवनी आपल्या मैत्रिणीला हाक मारते. मैत्रीणसुद्धा खूप खुश होते. या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. अण्णासुद्धा गाडीच्या खाली उतरतात आणि अवनी किती खुश आहे हे पाहून त्यांनाही आनंद होतो. मग अवनीची मैत्रीण म्हणते, काय गं, लग्न झाल्यावर विसरलीस तू मला? अवनी म्हणते, हो, थोडं घाईघाईतच लग्न झालं. आणि तेवढ्यात अण्णा पुढे येतात आणि म्हणतात, मी तिचा फादर इन लॉ बरं का, रिस्पेक्टेड फादर इन लॉ. आणि ही मुलगी अण्णाकडे पाहते की अण्णाने लुंगी वगैरे घातली आहे आणि ती अवनीला विचारते, कोण आहे? अवनी सांगते, ते माझे अण्णा आहे. ही मुलगी अण्णाला नमस्कार करते. अण्णा खुश होतात आणि मग ऋतिकसुद्धा बाजूला उभा असतो. अण्णा म्हणतात, हा ऋतिक आहे, रोशन नाही बरं का, ड्रायव्हर आहे ड्रायव्हर, बैलगाडी चालवतो, काय फास्ट चालता येत नाही याला. आणि ऋतिकसुद्धा या मैत्रिणीला नमस्कार करतो. मैत्रीण त्यांना नमस्कार करते. आणि मग अण्णा हे सुनबाईला विचारतात, सुनबाई, हे आर्किटेक्चरचं कॉलेज आहे ना? अण्णाला आर्किटेक्चर नीट म्हणता येत नाही. अवनी त्यांना नीट बोलायला सांगते, पण त्यांना काही जमतच नाही. अण्णा म्हणतात, पण या कॉलेजमध्ये एक चूक आहे. अवनी विचारते, कोणती चूक? अण्णा म्हणतात, अगं, ते गेट किती छोटं आहे, त्या गेटमधून ट्रक आतमध्ये येऊ शकत नाही. अवनी विचारते, अण्णा, या कॉलेजमध्ये ट्रकचं काय काम? अण्णा म्हणतात, अगं, काही काम असलं, काही सामान आणायचं म्हटलं, मग कसं येणार? लाव, आत्ताच्या आत्ता त्या प्रिन्सिपलला फोन लाव, त्याला मी सांगतो गेट मोठं करायला, नाही तर तू सांगते का? अवनी म्हणते, काय गरज आहे अण्णा? अण्णा म्हणतात, गरज कशी नाही, तू मला फोन दे, मी सांगतो त्याला. अवनी म्हणते, हो हो, सांगते मी, तुम्ही नका सांगू, मी सांगते. अण्णा तुम्ही थांबा, मी अर्ज करून आले. अण्णा म्हणतात, ठीक आहे. अण्णा आणि ऋतिक बाहेर थांबतात आणि अवनी आपल्या मैत्रिणीबरोबर कॉलेजमध्ये जाते. आणि इतक्या दिवसानंतर कॉलेजमध्ये आल्यावर तिच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि ती या कॉलेजकडे डोळे भरून पाहत असते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अवनी कॉलेजला जायला निघाली आणि अण्णाने तिची जी काही साथ दिली आहे, तिच्या काळजीसाठी अण्णा बरोबर गेले, हे पाहून खरंच खूप भारी वाटलं. आजचा एपिसोड खूप मस्त होता. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आजपर्यंतचा सगळ्यात भयानक ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी ही आपले डुप्लिकेट सर्टिफिकेट घेण्यासाठी अर्ज करत असेल, परंतु त्याच वेळेस महेश तेथे येईल आणि अवनीला म्हणेल, चल घरी, काही सर्टिफिकेट वगैरे घ्यायची गरज नाही आहे. आणि अवनीचा हात जबरदस्तीने पकडून महेश अवनीला बरोबर नेत असेल, परंतु त्याच वेळेस धोंड्यांना तेथे येतील, महेशला थांबवण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणतील, सोड माझ्या सुनबाईचा हात. पण महेश उद्धटपणे म्हणेल, ए म्हाताऱ्या, होय बाजूला. अण्णा खूप चिडतील आणि महेशच्या सणसणीत मुस्काटात मारतील. त्यामुळे महेशला खूप राग येईल. मग महेश आणि अण्णा या दोघांमध्ये चांगलंच भांडण सुरू होईल आणि महेश हा अण्णांना जोरात धक्का देईल. त्यामुळे अण्णांचं डोकं हे गाडीच्या बोनेटवर जाऊन आदळणार
अण्णांच्या डोक्यातून रक्त वाहू लागेल. अवनी महेशला थांबवण्याचा प्रयत्न करेल, पण महेश काय ऐकणार नाही. मग अण्णा महेशला चांगलं चापटवतील, पण तेवढ्यात महेशच्या हातात अण्णांनी फळं कापण्यासाठी जो चाकू आणला होता तो चाकू सापडेल आणि महेश चक्क अण्णांच्या पोटामध्ये चाकू खुपसणार आणि अण्णांच्या पोटात मोठी जखम होईल. हे सगळं पाहून अवनीला जबर धक्का बसेल. महेश तेथून पळून जाईल. मग अवनी अण्णांना गाडीमध्ये ठेवणार आणि हॉस्पिटलच्या दिशेने गाडी नेईल आणि अण्णांना म्हणेल, अण्णा तुम्हाला काही होणार नाही, काळजी करू नका. आता अवनी अण्णांना वाचवू शकेल का? अण्णांचा जीव वाचणार का? अवनी वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचणार का? हे तर आपल्या उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.